शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये। शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकातील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी बाजारात खूप सारी कीटकनाशके आहेत, पण मी आज जे कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे वैयक्तिक रिझल्ट मला त्या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून आजचा व्हिडिओ स्पेशल मी याच्यासाठी बनवत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब जर केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, या कॉम्बिनेशनचा उपयोग तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या यापैकी कोणत्याही फवारणीत तुम्ही करू शकता। कापूस पिकात दुसऱ्या फवारणीत आपल्याला जे काही कापूस पिकातील तुडतुडे आहेत याच्या नियंत्रणासाठी PI या कंपनीचे डायनॉस या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। या कीटकनाशकामध्ये डायनॉटफ्युरॉन 4% आणि ॲसेपेट 50% हे दोन घटक आहेत आणि यामध्ये हे दोन घटक असल्यामुळे तुडतुड्यांवर अत्यंत जलद आणि प्रभावशाली असे कीटकनाशक आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 18 ते 20 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे। तसेच यासोबत तुम्हाला कपाशीच्या चांगल्या वाढीसाठी रामासाईड क्रॉप सायन्स या कंपनीचे वेसोमॅक्स हे फर्टिलायझर तुम्हाला 40 मिली प्रति पंप या ठिकाणी वापरायचे आहे। मला आपल्या कपाशी पिकात जोमदार वाढीसाठी करायचं आहे। यासोबतच मित्रो, कपाशीतील फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी, फुटवे जास्त होण्यासाठी आपल्याला बायोविटा-एक्स या टॉनिकचा वापर यासोबत करायचा आहे। मित्रांनो, बायोविटा-एक्समध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे, ज्यामुळे आपल्या पिकात फुटवे होण्यास त्या ठिकाणी मदत होईल। तसेच शेतकरी मित्रांनो, बायोविटा याचे प्रमाण 40 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, यासोबत तुम्हाला कपाशी पिकात जे काही बुरशीजन्य रोग येतात याच्या नियंत्रणासाठी साप या बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। साप बुरशीनाशक वापरत असताना तुम्हाला 35 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे आणि या सर्व कॉम्बिनेशनसोबत तुम्हाला सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर अवश्य करायचा आहे। जर मित्रांनो तुम्ही ही फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा त्या ठिकाणी होईल। मी वैयक्तिक ही फवारणी माझ्या शेतामध्ये करतो। शेतकरी मित्रांनो, परत एकदा सांगतो, डायनॉस 20 ग्रॅम प्रतिपंप अधिक बायोविटा-एक्स 40 मिली आणि साप बुरशीनाशक 35 ग्रॅम यामध्ये तुम्ही सिलिकॉन स्टिकर टाकून याची फवारणी करा। अशा पद्धतीने तुम्हाला दुसरी फवारणी तुमच्या कपाशी पिकात करायची आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।